दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापुरातील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शाळा समितीचे अध्यक्ष राजेशजी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त व्यास मुनींच्या प्रतिमेचं पूजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून हरिभाई देवकरण प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांनी गुरुपौर्णिमेचं महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं। गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगताना त्यांनी आपले प्रथम गुरु हे आपले आई वडील असतात, त्यांची पाद्यपूजा करूनच गुरुपौर्णिमा साजरी करावी, तसंच आयुष्यामध्ये संस्कार, शिस्त, अभ्यासामध्ये सातत्य ठेवून यश संपादन करावं असं मत मांडलं। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीपा फाटक, तसंच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत हे उपस्थित होते। या प्रसंगी कार्याध्यक्ष दिलीप फुटाणे हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक महेश पाटील यांनी केलं, तर आभार श्रीमती उर्मिला चव्हाण यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।